व्हिडिओमध्ये आपण कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय असतं ते बघणार आहोत. आणि कॉन्टेक्स्ट विंडो आणि एआय तुम्हाला चुकीचं उत्तर देतं याचा काय संबंध आहे ते आपण थोडंसं बघणार आहोत. आता आपल्याला ज्यावेळी आपलं कुणाशी तरी डिस्कशन चालू होतं, त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं, की लेट्स से मीटिंग चालू आहे, आपण बोलतोय 1 तास उलटून गेलाय, 2 तास उलटून गेलेत आणि पहिलं काय डिस्कशन झालं होतं कदाचित आपल्याला आठवायला थोडासा वेळ लागतो किंवा ते डिस्कशन आपल्याला आपण परत विचारतो, की आपलं या विषयावर काय बोलणं झालं होतं नक्की? तर बऱ्याच वेळा आपल्या बाबतीतही होतं, की जसं डिस्कशन पुढं जातंय, तसं मागचं थोडं कदाचित आपण विसरत जातो. म्हणून आपण काय करतो, आपण नोट्स घेत राहतो. त्यामुळे आपण आपल्या मीटिंगमध्ये लगेच आपण बघू शकतो, की पहिलं काय डिस्कस झालं होतं. सो माणूस म्हणून आपण हे करू शकतो. पण एआयच्या बाबतीत तुम्हाला हे नक्कीच जाणवलं असेल, की जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारता एआयला, पहिल्यांदा चांगलं उत्तर येतं, मग तुम्ही प्रतिप्रश्न करता, मग असं चालत जातं. एका पॉइंट नंतर असं होतं, की एआय हॅल्युसिनेट व्हायला लागतो. हॅल्युसिनेट व्हायला लागतो म्हणजे काय होतं, की काहीही भलती उत्तर द्यायला लागतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा आणि आता येणाऱ्या उत्तरांचा काहीही संबंध राहिलेला नसतो. तर याला हॅल्युसिनेशन म्हणतात आणि याला कारण असतं कॉन्टेक्स्ट विंडो. आता कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे काय असतं? तर आपण असं समजूया, की मी एक प्रश्न विचारला, त्याला आपण म्हणूया Q1. सो मी Q1 विचारला. Q1ला A1 मिळाला उत्तर. त्यानंतर मी Q2 विचारला आणि त्याला उत्तर मिळालं A2. सो असं समजूया, की एआयला ही एवढी कॉन्टेक्स्ट विंडो तो काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. ठीक आहे. एवढं त्याची मेमरी आहे, की A2 नंतर त्याला माहिती आहे, की Q1 काय होता, हे त्याला माहिती आहे. पण जर मी आता असं केलं, की मी Q1 विचारला, त्याचं A1 उत्तर आलं. मग Q2 विचारला, त्याचं A2 उत्तर आलं. मग आता मी Q3 विचारतोय, त्याचं A3 उत्तर येईल. पण माझी कॉन्टेक्स्ट विंडो केवढी आहे? माझी कॉन्टेक्स्ट विंडो ही एवढीच आहे. त्यामुळे ज्यावेळी मी Q3 विचारला, त्यावेळी A3 हा एस्टिमेशनवर, अप्रॉक्सिमेशनवर किंवा तुक्क्यावरती आलेला होता. त्यामुळे Q3 आणि A3 काय झालं, कॉन्टेक्स्ट विंडोच्या आपल्या बाहेर पडलेले आहेत ते. माझी कॉन्टेक्स्ट विंडो केवढी आहे? एवढंच आहे. म्हणजे माझ्या एआयने काय केलंय, एवढंच माझं लक्षात ठेवलेलं आहे. त्याच्या पुढचं तो काय करतोय आता, त्याचं काय झालं Q3 पर्यंत आल्यामुळे हे Q1 आणि A1 चा भाग काय झाला, मिस झाला आणि कॉन्टेक्स्ट विंडो माझी आता ही अशी झालेली आहे. त्यामुळे Q1 काय होता हे आता त्याला माहीत नाही. कारण त्याची क्षमता फक्त 2 प्रश्न 2 उत्तरं लक्षात ठेवण्याची एवढीच आहे.